हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हर्ट्झ रूल पाहिला आणि पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल्स पाहिलं. मग हे दोन प्रिन्सिपल्स आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ ॲटम अँड इट्स रिप्रेझेंटेशन. हाऊ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ ॲटम इज रिटन्स इन टू वेज दे आर रिटन्स. मीन्स व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर आपण त्याचे पाहूया. Electronic configuration is the distribution of electron in various cells and subcell. Distribute करून टाकायचे, त्याला देऊन टाकायचे electrons in various cells and subcell are called as electronic configuration. Electrons are distributed in various cells, means 1s, 2s, 2s, नंतर 2p असेल, 3s असेल, 3p असेल. In that cells, electrons are distributed according to Afuo principle, Pauli's principle, as well as Hund's rule. These are the three important concepts that are used for filling up of electrons in that orbital. एखाद्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स आपण जर भरत असेल तर हे तीन कन्सेप्ट आपल्याला युजफुल आहेत. पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॅन बी रिटन बाय अप्लाइंग अबू प्रिन्सिपल. ते प्रिन्सिपल्स आपण अप्लाय करू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू शकतो. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॅन बी रिटन बाय अ टू वेज. फर्स्ट वन इज द ऑर्बिटल नोटेशन, that is a NSA, NPB, NDC, means 1s2, 2s2, 2p6 याप्रमाणे लिहितो आपण जनरल. These are called orbital notation. Orbital notation. And second one is the orbital diagram. Second one is orbital diagram. For s orbital, ही s साठी असेल, एकच आहे ना s ओरिएंटेशन. हे p साठी असेल, d साठी असतील तर किती असतील? मग या ठिकाणी 5 येतील का, तर d चे किती ओरिएंटेशन आहे? 5 ओरिएंटेशन आहे. आता फर्स्ट वन पाहूया, ऑर्बिटल नोटेशन. इन ऑर्बिटल नोटेशन मेथड द सेल इज रिप्रेझेंटेड बाय प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जे काय सेल असेल आपल्याकडे, ती सेल काय करायची? प्रिन्सिपल क्वांटम नंबर न दाखवायची आपल्याला. सपोज आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, हे की नाही, यांचे नंबर्स असतील हे. मग आपण काय करूया, या ठिकाणी दाखवूया 2 रिप्रेझेंटेड बाय प्रिन्सिपल क्वांटम नंबर फॉलोड बाय रिस्पेक्टिव्ह सिम्बॉल ऑफ सबसेल. मग दुसरी सेल असेल त्याची आपण 2s म्हणू त्याला. फॉलोड बाय म्हणलं की नाही, फॉलोड बाय सिम्बॉल ऑफ सबसेल अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रिटन ॲज सबस्क्रिप्ट ऑन राईट साइड ऑफ द सिम्बॉल. जेवढे काय आपल्याला इलेक्ट्रॉन्स असतील त्याचा सिम्बॉल या ठिकाणी आपण लिहू शकतो. हे झालं ऑर्बिटल नोटेशन. किंवा 4p, मग त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 2 असतील, 3 असतील. दे आर रिटन ॲज सबस्क्रिप्ट ऑन द राईट साइड ऑफ दॅट सिम्बॉल. या सिम्बॉलच्या राईट साइडला सबस्क्रिप्ट म्हणून आपण त्याला लिहितो. दिस आर कॉल्ड ॲज ऑर्बिटल नोटेशन. मग या प्रकारे आपण ऑर्बिटल नोटेशन घेतो. नेक्स्ट आहे पहा आपला आता ऑर्बिटल डायग्राम. सबसेल इज रिप्रेझेंटेड बाय बॉक्स. जे काही सबसेल असेल आपल्याकडे ती एका बॉक्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवायची. रिप्रेझेंटेड बाय बॉक्स अँड इलेक्ट्रॉन्स रिप्रेझेंटेड बाय एरो. हे इलेक्ट्रॉन असतील काय करायचे? एरोनं रिप्रेझेंट करायचे. अप हेडेड एरो फॉर अप स्पिन अँड डाऊन हेडेड एरो फॉर अ डाऊन स्पिन. एक अप एरो, एक डाऊन एरो फॉर अ +1/2 and -1/2 स्पिन ऑफ दॅट इलेक्ट्रॉन्स. प्लेस इन द रिस्पेक्टिव्ह बॉक्सेस. हे कुठे प्लेस करायचे आपल्याला? तर हा जो काय बॉक्स असेल या बॉक्स मध्ये आपल्याला प्लेस करायचे. इन दिस मेथड ऑल द 4 क्वांटम नंबर्स आर अकाउंटेड फॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथं काय करतोय आपण? इथं स्पिन क्वांटम नंबरचा विचार करतोय का आपण? नाही. पण या ठिकाणी +1/2 आणि -1/2 म्हणजे अप हेड आणि डाऊन हेड एरो म्हणजे 4ही क्वांटम नंबर करता आपण त्या ठिकाणी विचारात घेतो. इथं काय होतं आपला? हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर मिळाला आपल्याला, बरोबर. हे दुसरे काय मिळालं? त्याचे सेल्स मिळाले आणि इथे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स मिळाले. म्हणजे 3 क्वांटम नंबर या ठिकाणी आपल्याला मिळाले. चौथा क्वांटम नंबर इकडे मिळतोय का? नाही. पण जर आपण ऑर्बिटल डायग्राम मध्ये गेलो तर आपल्याला 4ही क्वांटम नंबरचा विचार करावा लागतो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना. चल, तर मग आता 2 आहे आपल्याकडे. पहिला आहे ऑर्बिटल नोटेशन आणि ऑर्बिटल डायग्राम. तर आपण काय करूया, 1 ते 10 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोन्ही मेथडने कशा प्रकारे लिहिता येतं पाहूया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 10 एलिमेंट इन द periodic table. Both method, that is the orbital notation and orbital
diagram you can see here. Now next one is the इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 10 एलिमेंट. पहिले 10 एलिमेंट आहे. या 10 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोन मेथडनं. पहिली मेथड ऑर्बिटल नोटेशन, सेकंड ऑर्बिटल डायग्राम. तर आपण पहिला एलिमेंट घेऊया हायड्रोजन. एक इलेक्ट्रॉन आहे. नोटेशन मध्ये 1s1. काय म्हणतो आपण नोटेशन मध्ये काय करायचं? प्रिन्सिपल क्वांटम नंबर घेतला फॉलोड बाय द सेल and the number of electron is represented as subscript to the right of that symbol. म्हणजे 1s1 आणि एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे हा अप साइडला 1 इलेक्ट्रॉन. हेलियम साठी 1s2 2 इलेक्ट्रॉन इन द बॉक्स डायग्राम. लिथियम साठी आता याची कॅपॅसिटी s ची किती आहे? 2च कॅपॅसिटी आहे म्हणजे s सेल पूर्ण भरला. काय करायचं तर 1s नंतर दुसरे कोणते आपलं एनर्जी ऑर्बिटल 2s आहे. मग 1s मध्ये या ठिकाणी किती गेले? आपले 2 इलेक्ट्रॉन्स गेले. 1s मध्ये 2 हे पूर्ण भरलं की एक इलेक्ट्रॉन तो 2s मध्ये जाईल. म्हणजे या ठिकाणी हे 1s हे 2s मध्ये एक इलेक्ट्रॉन. बेरिलियम 4 आहे. 1s2 2s2 1s2 2s2. बेरिलियम. बोरॉन 1s2 2s2 2p1 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 1s भरेल 2s भरेल आणि हे 2p आहे. 2p मध्ये एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी जाईल. नेक्स्ट आहे पहा कार्बन 6 1s2 2s2 2p2 1s2 2s2 2p2. पहा आपण कसं म्हणलेलं आहे या ठिकाणी की हर्ट्झ रूल मध्ये आपण काय सांगतो की त्याचं जे काही पेअरिंग होणार आहे हे कधी होईल किंवा पॉलिश प्रिन्सिपल नुसार कधी होईल याचं पेअरिंग? ज्या वेळेस सिंगल इलेक्ट्रॉन प्रत्येकामध्ये भरला जाईल नंतर त्याचं काय होणार आहे? पेअरिंग होणार आहे. नेक्स्ट आहे पहा नायट्रोजन 7 1s2 2s2 2p3 1s2 2s2 2p1 1 1. आता हे झालं स्टेबल. काय झालं स्टेबल? बिकॉज दे आर कम्प्लिटली फिल्ड अँड हाफ फिल्ड आहे. नेक्स्ट ऑक्सिजन 1s2 2s2 2p4 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 4 आणि हे 4 8. इथे 2 4 6 7 आणि 8. फ्लोरीन आहे 9 1s2 2s2 2p5 1s2 2s2 2p5 2 2 4 and this 5. आणि निऑन असेल 10 1s2 2s2 2p6 1s2 2s2 2p6 पूर्ण भरलेला आहे. हे सुद्धा आणखी स्टेबल असेल. ज्याचे पूर्ण सगळे सेल भरलेला आहे त्याला म्हणतो आपण नोबेल गॅस. आणि ते निऑन काय आपला हा नोबेल गॅस आहे. अशा प्रकारे हे फर्स्ट 10 एलिमेंट आहे की ज्याचे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोन्ही मेथड प्रमाणे. आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. पहा कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कडे जाऊया. नाउ नेक्स्ट वन इज अ कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे खूप लॉंग. जर एखादा एलिमेंट असेल विथ हायर atomic number then these chains become a longer and longer. Therefore it is needed to be reduce this chain. Therefore they can be written as a condensed orbital notation. Suppose we have take the element potassium having atomic number 90 1s2 2s2 2p6 3s2 3p6 10 12 16 4s1. This is the electronic configuration of that potassium. हे पोटॅशियमचं काय झालं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. आता याचं 19 आहे तर सुद्धा काय झालं? एवढी मोठी चेन त्याची झालेली आहे. मग ही चेन काय करायची? रिड्यूस करायची. इट इज रिड्यूस by dividing into two parts, that is the core part and the outer part. मग काय करायचं? याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आधी कोणत्या नोबेल गॅसचं आहे? कोणत्या नोबेल गॅस आहे? म्हणजे याच्या शेजारचं कोणता नोबेल गॅस आहे ते आपल्याला कन्सिडर करायचं. मग पोटॅशियम 19 आहे. याच्या आधी एक नोबेल गॅस आहे तो म्हणजे आर्गॉन 18 आहे. काय आहे तो? आर्गॉन 18. याचं कसं येईल मग? 1s2 2s2 2p6 3s2 3p6. म्हणजे याचं हे काय आलं? ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं. मग
याचं कॉन्फिगरेशन करताना याला डिवाइड करायचं दोन पार्ट मध्ये, एक कोर पार्ट आणि एक आउटर पार्ट. मग कोर पार्ट मध्ये ते कसं लिहिता आपल्याला, पोटॅशियम इक्वल टू आर्गॉन 4s1. हे आर्गॉन काय झालं, त्याचा कोर पार्ट झाला, आणि 4s1 काय झाला, त्याचा आउटर पार्ट झाला. म्हणजे हे जे काही कॉन्फिगरेशन असेल, हे कॉन्फिगरेशन आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. एक त्याचा कोर पार्ट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नेबरिंग नोबेल गॅस and it is written in the square bracket. It is written in the square bracket followed by the remaining or outer electronic configuration of that element. Therefore, it is called condensed electronic configuration. Condensed electronic configuration or condensed orbital notation. अशा प्रकारे आपण या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू शकतो. किंवा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. पहा, सोडियम किती ॲटॉमिक नंबर आहे, 11 आहे. 1s2 2s2 2p6 3s1 असेल. याच्या आधीचा शेजारचा नोबेल गॅस कोणता आहे आपला, तो आपल्याला फाइंड आउट करायचा. मग या ठिकाणी 10 ला निऑन आहे. निऑनचं कसं आहे आपल्याला, 1s2 2s2 2p6. मग या ठिकाणी काय करायचं, सोडियम 11 घेताना त्या ठिकाणी निऑन घ्यायचं आपल्याला. निऑन 10 आहे आणि 3s1. हे झालं त्याचं कंडेन्स ऑर्बिटल नोटेशन, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अशा प्रकारे हे आपण काय करतो, कंडेन्स फॉर्म मध्ये हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेत असतो. आता पुस्तकामध्ये आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे एलिमेंट आहे, त्याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दिलेलं आहे. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. नेक्स्ट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर अँड chromium. How this electronic configuration of copper and chromium changes. Now look here. The atomic number of chromium is 24 and the electronic configuration can be written as 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 10 10 20 and 3d4. Now this electronic configuration is unstable. हे कसं आहे, अनस्टेबल आहे. आणि हे अनस्टेबल असल्यामुळे काय होतं, याला स्टॅबिलिटी मिळत नाही. आपण एक पॉलिशच्या प्रिन्सिपल किंवा हर्ट्झ रूलचं प्रिन्सिपल असेल त्यावेळेस एक सेंटेन्स आपण पाहिलं होतं. पहा त्या ठिकाणी की द ऑर्बिटल विच आर कम्प्लिटली फिल्ड, ऑर्बिटल विच आर कम्प्लिटली फिल्ड और पार्शियली फिल्ड, दे अक्वायर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. जे अर्धे भरलेले असतील किंवा पूर्ण भरलेले असतील त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते. मग या ठिकाणी लुक हियर दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅस. हे नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 10 12 16 18. हे 18 काय आहे, आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता आपल्याकडे राहिलं काय, फक्त 4s2 आणि 3d4. 4s2 is a completely filled and 3d4 is neither half nor completely filled. हे अर्ध पण भरलेलं नाही आणि पूर्ण पण भरलेलं नाही. Therefore inter electronic repulsion is produced and one electron from 4s shifted to 3d. एक इलेक्ट्रॉन काय होतो, 4s मधून कुठे शिफ्ट होतो, 3d मध्ये शिफ्ट होतो. नाउ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज argon 18 4s1 3d5. Now these two orbitals are half filled, therefore it acquire extra stability. आणि मग याला काय मिळते, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते. का तर हे दोन्ही कसे आहेत, आता अर्धे भरलेले आहेत, म्हणजे याला मिळाली स्टॅबिलिटी. म्हणून या ठिकाणी याचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते असं यायला पाहिजे. ऍक्च्युली हे काय आहे, आपलं एक्सपेक्टेड आहे. This is the expected.
and this is the observer. कशामुळे पाहायला मिळतं? Because to obtain a extra stability, one electron from 4s orbital is shifted to 3d orbital, make them half filled and it acquire a extra stability. आता क्रोमियम, कॉपर कडे जाऊया. Copper having atomic number 29, electronic configuration 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d9, 4s2, 3d9. इंक्रीजिंग ऑर्डर नुसार त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स भरायचे त्याची कॅपॅसिटी नुसार. नाउ this is the electronic configuration of nearest noble gas, that is the argon, 4s2, 3d9. बरोबर. Now this 4s orbital is completely filled, and 3d orbital is neither half filled nor completely filled. Therefore, it is unstable, and inter-electronic repulsion makes one electron from 4s shifted to 3d orbital, and the electronic configuration become argon 4s1, 3d10. Now this 4s is half filled, means they acquire stability. 3d10 is completely filled, they acquire stability. Due to this reason, they become more stable than this. And this is the observed expected electronic configuration. ते आहे आपलं expected आणि हे आहे observe. कशामुळे पाहायला मिळालं? Due to obtain extra stability, its electronic configuration changes and one electron from 4s orbital shifted to 3d orbital to obtain extra stability. Therefore, its electronic configuration, we say the anomalous behavior of copper and chromium. त्याला म्हणतो आपण anomalous behavior copper आणि chromium चा. आणि लास्ट पॉइंट आहे आपला आता आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. जसं आपण आयसोटोप पाहिलं, आयसोबार पाहिलं, आयसोटोन्स पाहिलं, आता आहे आपल्याकडं आयसो इलेक्ट्रॉनिक फेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. मग याच्यामध्ये काय होईल डेफिनेशन याची? द स्पेसिस विच कंटेन द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. Same number of electrons are called isoelectronic species. Suppose we take here a potassium 19 lost one electron form K plus. एक इलेक्ट्रॉन लॉस्ट केला आणि काय झाला तो K प्लस मध्ये आला. मग याच्यामध्ये ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन राहिले किती? आता 18 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे या ठिकाणी घेऊया आपण पोटॅशियम प्लस किती राहिले? 18 राहिले. आर्गॉन मध्ये किती आहे आपले? 18 आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया. कॅल्शियम atomic number 20, loss of 2 electron, formation of Ca2 plus. किती इलेक्ट्रॉन असले त्याच्याकडे? 18. म्हणजे Ca2 plus किती इलेक्ट्रॉन? 18 इलेक्ट्रॉन. And these species are called isoelectronic species. Means here argon and calcium are the isoelectronics with this potassium. कोणासोबत isoelectronics आहेत ते? argon आणि calcium तर potassium बरोबर isoelectronics आहेत. Therefore they are called as isoelectronic species. The species which contain the same number of electrons are called isoelectronic species. अशा प्रकारे हे आपल्याला एक्झाम्पल त्या ठिकाणी सांगता येईल. If you like our lecture, then like, and for regular update subscribe the channel. Thank you.